नमस्कार. आज आपण इथे 44 छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेले आहे. अस्तर मी इथे डबल फोल्ड करून घेतलेले आहे. खालच्या साईडून अस्तर सरळ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ब्लाऊजचे पूर्ण उंचीचे माप टाकून घ्यायचे आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 16 इंचावर इथे मी माप टाकून घेतलेले आहे. इथे मी एक्स्ट्राचा जो कापड होता तो कट करून घेतलेला आहे. आता आपण इथे शोल्डरचे माप टाकून घेऊयात. शोल्डर मी 6 इंच घेतलेली आहे. मुंड्याची उंची 6.5 इंच घ्यायची आहे. आता आपल्याला इथे छातीची माप टाकायची आहे. तर छाती हे 44 इंच, त्याचा चौथा 11 इंच अधिक 2 इंच शिलाईसाठी घ्यायचे. कमर आहे 34 इंच, चौथीचा चौथा 8.5 इंच अधिक 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाईसाठी घेऊन इथे मी रेष टाकून घेते. आता इथे आपल्याला मुंड्याची गोलाईसाठी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घ्यायची आहे. गळ्याची रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे. इथे शोल्डरच्या साईडून 1/2 इंच क्रॉसमध्ये लाईन टाकून घ्यायची. त्याच्यामुळे आपल्याला शोल्डर उतरत नाही ब्लाऊजची. गळ्याची उंची मी घेतलेली आहे 9 इंच आणि गळ्याची रुंदी मी 3.5 इंच घेतलेली आहे. आता इथे मी टक्सचे माप टाकून घेते. तर टक्सची रुंदी घेतलेली आहे मी 4.5 इंच आणि उंची 5 इंच घेतलेली आहे. इथे पाठीमागच्या भागाचे कटिंग झालेले माप टाकून झालेले आहे. आता आपण कटिंग करून घेऊयात. त्याच्यानंतर आपल्याला इथे पुढच्या भागाचे माप टाकून घ्यायचे आहे. इथे पाठीमागच्या भागाचे कटिंग झालेले आहे ते ठेवून इथे मी पुढच्या भागासाठी माप टाकून घेते. पुढच्या साईडला मी अर्धा इंच जास्त घेतलेले आहे. 4 टक्सवाला ब्लाऊज आहे त्याच्यामुळे पुढच्या साईडून अर्धा इंच जास्त घ्यायचे आहे. इथे मी आपले कटिंग झालेले आहे तसेच ड्रॉ करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागाचे मेजरमेंट टाकून घ्यायचे आहे. इथे मी शोल्डर 2.25 इंच घेते. गळ्याची रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे आणि शोल्डरच्या साईडून 5 इंच डाऊन करून घ्यायचं आहे. पुढच्या गळ्याची उंची मी इथे 6.5 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 3 इंच. इथे मी रेष टाकून घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथे गळ्याची गोलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी योगपट्टीसाठी पुढच्या साईडून 3 इंच घेतलेले आहे आणि फिटिंगच्या साईडला 2.5 इंच. बगलच्या साईडला अर्धा इंच जास्त घ्यायचे आहे.
इथे मी टक्ससाठी 3.5 इंच घेतलेले आहे आणि टक्स उंची मी 3 इंच घेतलेली आहे. इथून आपल्याला टक्ससाठी 1.5 इंच आतल्या साईडला घेऊन पॉईंट देऊन घ्यायचा. इथून मी 2 इंच घेतलेले आहे. इथे मी शोल्डरचे माप घेतलेले आहे ते टाकून घेते. तर शोल्डर मी 6 इंच घेतलेली आहे आणि मुंड्याची उंची 6.5 इंच. आता इथे मी आतल्या साईडून अर्धा इंच घेऊन पुढच्या भागासाठी गोलाई देऊन घेते. इकडून आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे. इथे योगपट्टीसाठी 1 इंच जास्त घ्यायचे आहे. इथे मी टक्ससाठी दोन्ही साईडला अर्धा इंच जास्त घेऊन माप टाकून घेते. आपली बगलच्या साईडला जी टक्स येते त्याला पण अर्धा इंच जास्त घ्यायचे आहे आणि पुढच्या साईडची जी टक्स असते त्याला पाव इंच घ्यायचं आहे जास्त. इथे पुढच्या भागाचे कटिंग करून घेते. माप टाकून झालेले आहे. इथे मी टक्स देऊन घेतलेले आहेत त्याला कट करून घेते. त्याच्यामुळे आपल्याला पाठीमागच्या भागावर माप टाकायला सोपे जाईल. इथे पाठीमागच्या भागावर टक्स देऊन घेतलेले आहेत. इथे मी बाहीसाठी कापड कमी पडत होता म्हणून पुढच्या साईडून जोडून घेतलेला आहे. तर बाहीची उंची आहे 8.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घेतलेले आहे. बाहीची पूर्ण उंची 9.5 इंच आहे. इथून मी 1 इंच घेतलेले आहे. आता आपल्याला इथे आपल्या पाठीमागच्या भागाची जी मुंड्याची गोलाई येते ते माप घ्यायचे आहे. गोलाई इथे 12 इंच आलेली आहे. इथूनही आपल्याला 12 इंच घ्यायचं आहे. इथे मी बाहीची पूर्ण उंची घेते 9.5 इंच आणि वरच्या साईडून खाली मी 3.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथे मी 2 इंच घेते. आता आपल्याला इथे बाहीसाठी गोलाई देऊन घ्यायची आहे. पुढच्या साईडून अर्धा इंच जास्त घेऊन गोलाई देऊन घ्यायची. पुढच्या साईडून अर्धा इंच जास्त घेऊन कट करून घ्यायचं आहे. इथे आपले अस्तरचे कटिंग झालेले आहे.
आता आपण ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेऊयात. मी ब्लाऊज पीसची एक साईडची बॉर्डर आहे ती कट करून घेते. आपल्याला गळ्याला पाठीमागे डिझाईन बनवून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडची जी बॉर्डर आहे तिथे आपण स्लीव्स कटिंग करून घेऊयात. इथे बाईला कापड कमी पडत आहे, तर मी आधी कटिंग करून घेते. त्याच्यानंतर आपले जे बाकीचे कटिंग आहे ते ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे. इथे मी आपलं कटिंग झालेलं आहे ते ठेवून घेतलेले आहे. बाहेरच्या साईडून अर्धा इंच जास्त ठेवून अस्तर ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचा. इथे योगपट्टीसाठी कापड कमी पडतो, तर पाठीमागच्या भागाचे आपण जे गळ्याची कटिंग येईल ते इथे नंतर जॉईंट करून घेणार आहोत. इथे पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे.